दुपारी चालू झाली 11 वाजता, लक्षात ठेव. एक तर मी दमा निघालो माणूस आहे, माझी कळोगात काढू नको. हा, उद्या परत कार्यक्रम आहे. ओके. आज युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला दुबईमध्ये सुद्धा पाहिजे की नाही बोल. आज आमचे नाहीतर समीर कदम कोण आहे तुमका कळलं असतं. समीर कदम कोण हे तुमका कळलं नसतं, पण युट्यूबच्या माध्यमातून समीर कदम हा त्याची दाद थोडा इको दे ना थोडा. स्पर्श होता विसरलो स्पर्श कीर्ती हराची बोलवेना कीर्ती हराची बोलवेना कैवल्यदाता मनुजळेना कैवल्यदाता मनुजळेना Ah,
सुंदर अशी साऊंड सर्व्हिस आहे दादा. कोरसचा आवाज येत नाही बघा. धन्यवाद. सोनाबाई सेवा संघ मला वाटतं जोगेश्वरी मध्ये ही दुसरी डबल बारी आहे माझी. आमच्या बुवांच्या इकडे झालेल्या आहेत बाऱ्या. गणेश जांभळे बुवा एकदम जोरदार टाळ्या वाजवतात त्यांच्यासाठी. कारण मनोरंजनामध्ये ज्यांचा हात खंड आहे आणि अध्यात्मामध्ये तर बाप माणूस आहे ना. कारण ही जोडी तशी आहे बघा. मोदी साहेबांनी विचार केला काय कदम आज समीर कदम तरी गोष्टीने लहान दिसला तरी त्याचं नाव काहीतरी मोठा करूया म्हणून त्यांनी नोटीवरती नाव लिहिलं. एक कदम स्वच्छता. 500च्या नोटीवरती बघलं तर त्याचं नाव लिहिलेलं एक कदम तो कदम. आता मागं सुद्धा मग कसं तरी वाटलं, म्हटलं साहेब माझं नाव नोटीवर टाकला. मग माझा एक मित्र जांभळे नावाचा, मग त्यांनी काय केलं की 100च्या नोटी जांभळेवर देऊन टाकल्या. जांभळे काय कलियुगात तारून देणारा मंत्र म्हणजे रामकृष्ण हरी बघा. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया. कारण भक्ती कशी असावी, भक्ती कशी असावी, कशी वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं उडवलं ते प्रभू परशुराम. आणि आईची आज्ञा ऐकून बापाला घरात यायला दिलं नाही तो गणपती गजानन. अशी भक्ती पाहिजे. नाही तर आताची भक्ती तुटपुंजी झालेली आहे. पूजा म्हटल्यानंतर पहिल्यांदा गर्दी असायची, आता इनमेन 4-5 टपरी दिसतात. म्हणजे तुमचा विषय नाही, तिकडचं काय रे. डबल बारी चालू झाली 11 वाजता. लक्षात ठेव, एक तर मी दमा निघालो माणूस आहे. माझी कळोगात काढू नको. हा उद्या परत कार्यक्रम आहे. ओके या जगामध्ये दुसऱ्याला खुश करणं म्हणजे जो आनंद आहे तो बुवा आनंद कुठे नाही. कारण संयम राखणं हा आयुष्यातील एक मोठा गुण आहे. कारण त्या एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना घालवून टाकू शकतो. म्हणून आपण चांगल्या विचाराने चालूया. नाही तर आजकालची परिस्थिती बिकट चालू आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून ते सगळ्यांना समजतं. आमचे योगेश सुर्वे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदम जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होते. आज युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला दुबईमध्ये सुद्धा पाहिजे. आज आमचे नाहीतर समीर कदम कोण हे तुमका कळलं असतं. समीर कदम कोण हे तुमका कळलं नसतं. पण युट्यूबच्या माध्यमातून समीर कदम हा त्याचे दात पुढे तो समीर कदम अशी आयडेंटिटी ठरवतात. अरे ज्याचे दात पुढे एका 4 दिसते तुका का सुरुवात
धन्यवाद. या ठिकाणी आमचे मित्र दिवाकर घडी उपस्थित आहेत, त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लागलेला आभार व्यक्त करते. काय बारीला उशीर झाला त्यामुळे रूपावली सुद्धा लगेचच घेतो. गजराच्या माध्यमातून मनोरंजन आपण नक्कीच करूया या ठिकाणी. तसे आमचे जोडीवाले एकदम सुंदर आहेत. कडक काय पण त्या दिवशी माका फोन केल्याने म्हटलं अरे समीर एक प्रॉब्लेम झाला. म्हटलं काय झाला? तर म्हणता हल्ली माका जवळच दिसत नाही. मग म्हटलं चष्मा लाव. तर म्हणतं मी चष्मा लावला रे, पण चष्मा लावला की शेजारी म्हणतो तुम्ही चष्म्यात चांगले दिसत. मग म्हटलं चष्मा काढ. म्हणतं चष्मा काढला रे, पण चष्मा काढला तर भगली शेजारी दिसत नाही. इको कमी होते नाही, तू चालू ठेव. असू दे. बघा नवरंगातले रंग आपल्याला डोळ्याने दिसतात. नवरंगातले रंग आपल्याला डोळ्याने दिसतात, पण माणसातले रंग हे अनुभवाने दिसतात. नाही का बुवा? आता तुम्ही मुंबईला जर आला तर जास्तीत जास्त रंग तुम्हाला एकच दिसणार, तो म्हणजे लाल रंग. तो सुद्धा विमल काउंट फुटलेला. हो, जिकडे तिकडे जावा लाल रंग असतो. पण या हरिनामामध्ये एकच रंग आहे, तो म्हणजे पांडुरंग. त्याचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. कारण बघा, कोणतीही गोष्ट अति केली की त्याची माती होते, पण नामस्मरण अशी गोष्ट आहे कितीही करा त्यात प्रगती होत असते. म्हणून नामस्मरणाला जास्त महत्व दिलं गेलं पाहिजे आणि देणं गरजेचं आहे. देवाची वारी देवाची वारी एवढी मस्ती करत होती, पण आता बघा कशी देवासारखी बसली. त्याच्यात जो होतो याची म्हणजे पोपटी कलरचा टी शर्ट वाला ना, अगं शाळेत जातो. कितवी लाईन? दुसरी. तो दुसरीला तो अजून पहिली. त्याला तोंड उघड आकर दिसले नुकते नाही येत. पण तुले हुशार आहे. त्याला मध्यंतरी गाणं आलं, चाफा बोले ना चाफा चाले ना, चाफा बोले ना चाफा चाले ना, चाफा बाई त्याला विचारलं चाफा बोले ना चाफा चाले ना, चाफा खंत केल्या काही केल्या बोले ना, याचा अर्थ सांग. तो पोरगो एकदम हुशार उभो राहून हाताची घडी घातली, म्हणता बाई चाफा बोले ना चाफा चाले ना, चाफा खंत केल्या काही केल्या बोले ना, याचा अर्थ तो चाफा मेलेला आहे. एवढी पोरगी हुशार असेल. त्यांच्यासाठी हल्ली गाणी काही का काढले गेले. आमच्या पप्पानी गणपती गणपती हाणलो कोणी? आजोबा पंजोबा.
पोराच्या नावावर बी आणि त्या गाणं जेव्हा येला ना तेव्हा आवशी खुश मोबाईल घेत आणि पोरग्या उभो करीत आणि त्या नादाला आमच्या पप्पानी गंपोर गोविंद पण त्या नादात ती आवशी उचलायची पप्पानी ह्या का हाणला म्हणून हा नाच आहे असं असं खेळत खेळत पुढे जायचं Thank you.
Aku